बावधन पोलीस स्टेशनमध्ये हगवणे कुटुंबियांची तासाभरापासून चौकशी सुरू। वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी तिघांची चौकशी। घराच्या भिंतीनाड विवाहितांचा दम कोंडतोय। राज्यात रोज 32 वैष्णवींचा छळ होत असल्याची धक्कादायक माहिती समोर। ग्रामीण भागापेक्षा सुद्धा शहरांमध्ये छळाच्या घटना अधिक। पिस्तूलबाज निलेश चव्हाणच्या घराची पोलिसांकडून झाडाझडती। विकृत निलेशचा लॅपटॉपही जप्त। लॅपटॉपमध्ये अनेक अश्लील व्हिडिओ असल्याची माहिती। पुण्यातील खराडीत बनावट कॉल सेंटरवर छापा। कॉल सेंटरमध्ये 150 ते 200 पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात। लाडक्या बहिणींच्या निधीसाठी सरकारची दमछाक। आदिवासी विकास विभागाचा निधी वळवल्याची माहिती। बातम्या खोट्या असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। राज उद्धव युतीबाबत उद्धव ठाकरेंची मनसेसोबत नातं जोडण्याची सकारात्मक भूमिका असल्याची राऊतांची माहिती। उद्धव ठाकरेंची एकदम मनसे दिल से भूमिका असल्याचंही राऊतांचं वक्तव्य। या पक्षाच्या उभारणीत मोलाचं काम केलं, तिथेच मला बाहेर ठेवलं। बाळासाहेब पवारांनी सुद्धा अशी वागणूक दिली नाही। झी 24 तासच्या टू द पॉइंट मध्ये भुजबळांनी व्यक्त केली खंत। आणि 8 दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल। लवकरच मान्सूनची महाराष्ट्रातही एंट्री। भारतीय हवामान विभागाची माहिती।